नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत सत्येंद्रनाथ टागोर. एक उच्चपदस्थ बंगाली अधिकारी व साहित्यिक ते होते. कलकत्ता येथे प्रख्यात टागोर अर्थात ठाकूर घराण्यात त्यांचा 1 जून 1842 रोजी जन्म झाला. महर्षी देवेंद्रनाथांचे द्वितीय पुत्र व रवींद्रनाथांचे ते बंधू होते. महर्षी देवेंद्रनाथांच्या ऋषितुल्य चारित्र्याचा व ब्राह्मो समाजाच्या चळवळीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खाजगीरित्या घरीच झाले. नंतर कलकत्त्याच्या हिंदू स्कूलमधून ते प्रवेश परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात शिक्षण घेतले. 1862 मध्ये ICS परीक्षेसाठी ते इंग्लंडला गेले आणि 1863 मध्ये ते ICS झाले. 1864 मध्ये त्यांची मुंबई इलाख्यात सरकारी नोकरी मध्ये नेमणूक झाली. भारतातील ते पहिले ICS व उच्चपदस्थ सरकारी नोकरीत होते. मुंबईस त्यांची नेमणूक झाल्यामुळे बंगाल व महाराष्ट्राचे नाते अधिक जवळचे होण्याला त्यांना सहाय्य झाले. विलायतेला जाण्यापूर्वी रवींद्रनाथ 5-6 महिने सत्येंद्रनाथ यांच्याकडे मुंबईस व अहमदाबाद येथे राहिले होते. सरकारी नोकरीतून 1897 मध्ये निवृत्त झाल्यावर ते कलकत्त्यात स्थायिक झाले. सत्येंद्रनाथांचा बौद्ध धर्म 1901 हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याशिवाय बोंबाई चित्र 1888, आमार बाल्यकथा ओ बोंबाई प्रवास 1915 हे आत्मचरित्र, सुशीला वीरसिंह ही नाटके, त्याचप्रमाणे कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी केलेला बंगाली अनुवाद, नवरत्नमाला इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत. विशेष म्हणजे सत्येंद्रनाथांना मराठी उत्तम येत होते. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याचा बंगालीत अनुवादही केला. सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे सुधारक व स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी होते. त्यांनी त्यांच्या पत्नी ज्ञानांदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्री मुक्ती आंदोलनास हातभार लावला. ज्ञानांदिनी देवींनी आपल्या कुटुंबातील पडदा पद्धती झुगारून दिली व रूढींविरुद्ध बंड पुकारली. राजभवनात स्त्री स्वाधीनता हे पुस्तक उद्बोधक व विचार प्रवर्तक ठरले. स्वदेशाविषयी व मातृभाषेविषयी सत्येंद्रनाथांना नितांत प्रेम होते. त्यावेळी बंगालमध्ये राष्ट्रीय गीत म्हणून गाजलेले मिले राबे भारत संतान हे गीत सत्येंद्रनाथांनी लिहिले होते. सत्येंद्रनाथ टागोर यांचे कलकत्ता येथे 9 जानेवारी 1923 रोजी निधन झाले. 1832 मध्ये भारतीयांसाठी मुन्सिफ आणि सदर अमीन या पदांची योजना केली गेली होती. याच पदांवर भारतीयांची नियुक्ती सुरू झाली होती. त्याआधी ब्रिटिशांच्या राज्यात या पदासाठी फक्त इंग्रजी उमेदवारांचीच निवड केली जायची. 1833 मध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट किंवा डेप्युटी कलेक्टर या पोस्टवर सुद्धा भारतीयांना निवडणूक करण्याची मान्यता दिली गेली. जून 1863 मध्ये पहिल्यांदा जेव्हा सत्येंद्रनाथ यांची ICS म्हणून नियुक्ती झाली तेव्हा ते ट्रेनिंगसाठी लंडनला गेले आणि तिथून 1864 मध्ये नोव्हेंबरमध्ये भारतात परतले. सत्येंद्रनाथांनी 1865 मध्ये अहमदाबादचे सहाय्यक मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर या पदावर आपले कामकाज सुरू केले. ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कमीत कमी 30 वर्षे काम करत होते. त्या काळामध्ये या अधिकाऱ्यांचं काम मुख्यतः करांची महसुली करणे हेच असायचे. 1896 मध्ये महाराष्ट्राच्या न्यायाधीश या पदावरून सत्येंद्रनाथ टागोर सातारा येथून निवृत्त झाले. विद्यार्थ्यांनो, आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण सत्येंद्रनाथ टागोर यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया एका खास व्यक्तीसोबत व्यक्तिविशेष या सत्रात.
तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली